नमस्कार. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि तुमच्या घरीसुद्धा पाहुणे येणार असतील, तर काही पूर्वतयारी तुम्ही आधीच करून ठेवायला पाहिजे. तर 1/4 कप आपण इथं तीळ घेतलं आहे आणि 1/4 प्लस 1/4 कप आपण सुकं खोबरं घेतलं आहे. सुकं खोबरं छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. तीळसुद्धा छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर 1 मोठा चमचा मगज घेतले आहे, ते सुद्धा छान फुटेपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर 1 मोठा चमचा आपण खसखस घेतली आहे आणि तीसुद्धा छान अशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची. त्यानंतर इथे मी धणे घेतलं आहे आणि धणेसुद्धा हलकंसं भाजून घ्यायचं, गार करायचं आणि त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भाजलेली खसखस घालायची आणि भाजलेले इतर साहित्य जे आहे खोबरं, तीळ आणि मगज ते सुद्धा घालायचं आणि छान असं बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचं. हे बघा, असं वाटण तयार होतं. आता हे वाटण स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्ये काढून ठेवायचं आणि हे फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही. 1 ते 2 महिने हे सहज बाहेर राहतं, खराब अजिबात होत नाही. आणि जेव्हा तुम्हाला वाटण तयार करायचं असेल तेव्हा हे मसाले घेऊन तुम्ही वाटण तयार करायचं. रेसिपी आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.